श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येला करण्याचा छोटासा उपाय जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या घरावरची जी दृष्ट आहे ती निघून जाणार आहे. बघा, छोटे बाळ असतात त्यांना ते थोडं किरकिर करायला लागले, रडायला लागले की आपण म्हणतो बाळाला कोणाची तरी दृष्ट लागली. आणि हो, काही तुलनेत बाळांना दृष्ट म्हणजे नक्कीच लागत असते. बऱ्याच जणांना असं वाटतं दृष्ट वगैरे काहीही नसतं, पण नाही, दृष्ट लागत असते. आता तशीच दृष्ट मोठ्या माणसांनाही लागते, हे देखील आपल्याला ठाऊक आहे. आणि त्यांची देखील दृष्ट काढली जाते. किंवा नवीन जोडपं आहे, नवरदेव नवरीचा लग्न समारंभ पार पडला, ते घरी आल्यानंतर संध्याकाळी त्या दोघांचीही दृष्ट काढली जाते. आता हे प्रत्येक भागावर अवलंबून आहे. काही भागांमध्ये काढली जात असेल, कदाचित काहींकडे काढली जात नसेल, तरीही जास्त करून काढलीच जाते. तसंच आपलं जे घर आहे त्या घराला देखील दृष्ट लागत असते. आता ह्या गोष्टीवर काही जणांचा विश्वास बसणार नाही, पण हे बघा, बाहेरून जेव्हा एखादी व्यक्ती येते तेव्हा सगळ्यात पहिली दृष्टी कोणावर पडते तर घरावरच पडते. आणि मग घरावर दृष्टी पडल्यानंतर मग ती व्यक्ती घरामध्ये प्रवेश करते. म्हणजे सगळ्यात अगोदर तिच्या मनामध्ये जे स्थान निर्माण झालं आहे ते आपल्या घराने केलेलं आहे. पहिली दृष्टी घरावर पडलेली आहे. आणि अशा घराला नक्कीच नजर लागू शकते, कारण आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती फक्त चांगले विचार घेऊन येते का तर नाही. आपल्या म्हणजे काही जवळचीच लोक असतात ज्यांना आपल्या चांगल्या गोष्टी नाही आवडत, तरीही येणं जाणं ह्या गोष्टी होत असतात. आणि ही वाईट दृष्ट काढण्यासाठी मग आपण काय करू शकतो तर छोटे छोटे उपाय करू शकतो. कारण का आपण असं नाही सांगू शकत ना की तुम्ही येऊ नका किंवा तुम्ही आमच्या घरामध्ये यायचंच नाही, असं सांगू शकतो का तर नाही, असं आपण करू शकत नाही. त्यामुळे आपण उपाय करायचे असतात. हे बघा, आपल्या घरामध्ये जो कोणी येईल त्याचा आदर सन्मान करून त्याला वाटं लावायचं असतं, परंतु त्यानंतर आपल्याला आपल्या घराची काळजी देखील घ्यायची असते. तर हे बघा, आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी 2 गोष्टी सांगणार आहे. दोघांपैकी तुम्हाला जी सोपी वाटणार आहे ती तुम्ही करू शकतात. तर बघा, आता पहिला जो उपाय आहे तो आहे दही भाताचा. दही भाताचा कसा उपाय करायचा ते सांगते. तर आपल्याला नारळाची करवंटी घ्यायची किंवा साधी वाटी एखादी असेल जुनी पुराणी तर ती घेऊ शकता तुम्ही. त्यामध्ये आपल्याला भात घ्यायचा आहे, बिना मिठाचा भात बनवून घ्यायचा. उपायासाठी नेहमी वेगळा भात शिजवायचा, आपण जो भात खातो त्यातलाच भात घ्यायचा नाही. तर अशा पद्धतीचा भात शिजवून घ्यायचा, त्यामध्ये दही एकत्र करायचा आणि हा दही भाताचा उतारा आपल्या मुख्य दरवाजावरनं करायचा आहे. आता बरोबर हा उपाय तुम्हाला रात्री 12 वाजताच करायचा आहे. 12 वाजेचा अजून एक उपाय आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेला आहे, तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो आवर्जून बघा. आता तो उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये मी झाडूचा उपाय सांगितलेला आहे. झाडूचा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला अशा पद्धतीचा उपाय करायचा आहे. जेव्हा तुम्ही झाडूचा उपाय करणार आहात त्याच्या अगदी थोडाच वेळ अगोदर हा उपाय करून घ्यायचा आहे. किंवा मग तुमच्याकडे अजून एक ऑप्शन असा आहे की जेव्हा तुम्ही झाडू घेऊन जाणार आहात तेव्हा अगोदरच दही भात नेऊन ठेवायचा आणि तो झाडू आपटण्याच्या पूर्वी आपल्याला आपल्या घरावरून तो भात फिरवायचा आणि मग त्या झाडूचं जो काही उपाय सांगितला आहे तो तुम्हाला करायचा आहे. तर बघा, भाताचा उपाय कसा करायचा तर त्या भातामध्ये दही मिक्स करायचा आणि आपल्या घरावरून 7 वेळेस उतरवायचं. उतरवताना हेच म्हणायचं की माझ्या घरातील जी काही वाईट बाधा आहे, जी काही नकारात्मकता आहे ती दूर जाऊ दे आणि माझ्या घरातल्यांना सुख समृद्धी समाधान या सगळ्या गोष्टी लाभू दे, प्रगती होऊ दे, अशा ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहे. आणि अशा पद्धतीने आता जो भात आहे तो काय करायचा तर एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून येऊ शकतात किंवा मग अशा मोकळ्या जागी ठेवा जिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा मग कोणी त्याला ओलांडणार नाही. कारण आपण उपाय करत आहोत कशासाठी तर आपल्या घराच्या सुख समाधानासाठी. मग त्याची निगेटिव्हिटी दुसऱ्यांना लागायला नको किंवा दुसऱ्यांचं काही नुकसान व्हायला नको. त्यामुळे अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही. आता मुकी जनावरं किंवा मग कुत्रा वगैरे मांजरी त्यांनी जर खाऊन घेतला तर जाऊ द्या, खाऊ द्या, काही हरकत नाही, त्यांचं काही बिघडणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे. आता दुसरा उपाय काय आहे, जर तुम्हाला दही भात उतरवायचा नसेल, म्हणजे अगदीच वेळेवर दही वगैरे नसेल, तर मग तुम्ही नारळाचा देखील उपाय करू शकतात. नारळाचा उपाय कसा करायचा तर हे बघा, नारळ घ्यायचा आहे आणि त्यावर त्रिशूळ काढायचं आहे. आता त्रिशूळ कसं काढायचं हे तुम्हाला त्रिशूळचं चित्र गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला सहज उपलब्ध होईल. तशा पद्धतीने अगदी साधं, खूप म्हणजे रेखीव आलं पाहिजे असं काही नाही, अगदी फक्त त्रिशूळाचा आकार आपल्याला समजेल अशा पद्धतीने तो त्रिशूळ अष्टगंधाने काढायचा. आणि हे नारळ आपल्याला नारळाचा जो शेंडा आहे तो मुख्य दरवाजाकडे करायचा. आणि अशा पद्धतीने हे नारळ जसं दही भात उतरवायला सांगितलं तसंच हे नारळ देखील 7 वेळेस उतरवायचं आहे. आणि तीच प्रार्थना आपल्याला करायची आहे की घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे. आता हे नारळ देखील आपल्याला अशाच पद्धतीने एक तर तुम्ही म्हणजे वाहतं पाणी जे आहे तिथे विसर्जित करू शकता. ते नारळ हवं तर तसंच ठेवा, दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. नाहीतर मग अशा ठिकाणी ठेवा जिथे जेणेकरून कोणाचा समजा आता रस्त्यावर जर तुम्ही ठेवलं तर गाड्या वगैरे येत असतात
तर त्यांचा अपघात होऊ शकतो। अशी काळजी घेऊन आपल्याला ते नारळ ठेवायचं आहे। रस्त्यामध्ये ठेवू नका, कोणी ओलांडेल त्याला अशा पद्धतीनेही ठेवू नका, व्यवस्थितरित्या ठेवा जेणेकरून कुणाचं नुकसान होणार नाही। तर हे जे दोनही उपाय आहे ते आपण कोणाला नुकसान करण्यासाठी केलेले नाही। जे आपण उपाय करत असतो ते आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी करत असतो। याने दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही याची नेहमी काळजी घ्यायची, मगच उपाय करायचा, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। अशा पद्धतीने हे दोन उपाय तुम्ही करू शकतात। आता हा जो नारळाचा उपाय सांगितला ना, तो अजून तुम्ही कशासाठी करू शकतात, तर तुमच्या घरात लहान मुलं असतील, ते सतत किरकिर करत असतील किंवा मग सतत आजारी पडत असतील, किंवा घरातील एखादी व्यक्ती आहे किंवा करती व्यक्ती आहे, ती सतत आजारी पडत असेल, तिची मानसिक स्थिती नेहमीच अशी खराब झालेली असेल, तर तिच्यावरून देखील तुम्ही अशा पद्धतीचा नारळ उतरवू शकता। किंवा तुमचं वाहन आहे म्हणजे गाड्या आहे। आता बऱ्याच जणांच्या 1-2 कमेंट होत्या की आमचा टेम्पो आहे पण मग आमच्या टेम्पोला म्हणजे भाडं वगैरे मिळत नाही किंवा आमचा धंदा होत नाही। तशी जर कंडिशन असेल तुमच्या त्या वाहनावरून देखील अशा पद्धतीचं नारळ तुम्ही उतरवू शकतात। त्याने देखील त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याची आपण नजर उतरवतो त्याच्यावरची वाईट शक्ती बाजूला जात असते। तर अशा पद्धतीने नारळाचा उपाय करू शकतात। आता दही भाताचा एक उपाय सांगितला, एक नारळाचा सांगितला। ह्या दोनही पैकी तुम्ही कुठलाही एक उपाय रात्री 12 वाजता करू शकतात। 12 थोडंसं इकडे तिकडे झालं तर चालेल, पण जो झाडूचा उपाय सांगितलेला आहे तो एक्झॅक्ट 12 वाजताच आपल्याला करायचा आहे। आणि हा जो उपाय सांगितला तो त्याच्या अगोदर करायचा आहे। पुन्हा एकदा क्लिअर करून देते, तो व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून एकदा तो व्हिडिओ बघा आणि हा देखील उपाय करा। अमावस्या म्हटलं तर अमावस्या लक्ष्मी मातेची तिथी आहे, तशीच अलक्ष्मी बाहेर काढण्याची देखील तिथी आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी असं वाटत असेल तर अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आवर्जून करून बघा। तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, तोपर्यंत बोलत राहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।